नमस्कार, मी समाज माणसाळे लोकलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण मंगळवेढ्यामध्ये आहोत. मारोळ या गावाचा एक प्रश्न आहे. या ठिकाणी बघायला गेलं तर पंचायत समितीमध्ये काही नागरिक आलेले आहेत. तर काय समस्या आहे त्या गावाच्या नेमकं ते जाणून घेणार आहोत नेमकं. आणि काय या त्या गावामध्ये काय प्रकार घडतात वगैरे कशा पद्धती वगैरे. नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचे? मारोळी. काय काय समस्या काय गावात? मारोळी गावात सध्या ग्रामसेवक आणि सरपंच आणि कॉन्ट्रॅक्टदार मिळून संगनमताने सर्वजण मिळून कागदावरती कामं करून पैसा हडप करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे BDO साहेबांना सुद्धा 2-4 वेळा. तर त्यावर त्यांनी काम करत असताना कामामध्ये निविदा प्रक्रिया कुठली पूर्ण केली नाही. त्याच्यावरती विस्तार अधिकारी येऊन चौकशी करून चौकशीचा अहवाल त्यांनी सोलापूर कलेक्टर ऑफिसला पाठवला. कलेक्टर ऑफिसवरून सुद्धा निवेदन आलं की बाबा तुमच्या स्तरावरून तुम्ही ग्रामसेवकावर कारवाई करा. त्याच्यावर 1-4ला पत्र येऊन सुद्धा आतापर्यंत BDOनी कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्यानंतर 2-4 वेळा भेटले असताना पाठीशी घालण्याचं काम हे सध्याचे BDO करत आहेत. व्हिडिओला किती वेळा भेटला तुम्ही? 5 ते 6 वेळा भेटलो. आता ह्या संदर्भात काय कारवाई केली, काय करणार आहात, करू बघू, वेळ नाही, म्हणजे वेळ मारून येत आहेत सध्या. तर त्यासाठी आम्हाला ठोस पाऊल घेऊन 15 तारखेला आम्ही उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथं हो. तुम्ही प्रांत साहेबांना वगैरे काय भेटलाय का? त्यांनी काय तुम्हाला बोलले? प्रांत साहेबाला सुद्धा आम्ही त्या जो ठेकेदार जो गावात नेमलेला आहे काम करण्याबाबत, तो ठेकेदार शशांक गवळी हा पोलीस पाटील आहे भालेवाडीचा. आणि तो पोलीस पाटील असल्यामुळे पोलीस पाटलाला बिलं काढण्याचा अधिकार नाही. तो आम्ही प्रांत साहेबाला विचारणं केलं तर प्रांत साहेब ते सुद्धा मार्गदर्शन मागवले कलेक्टर साहेबाचा. त्यांना सुद्धा कलेक्टर ऑफिसहून आलेला आहे की बाबा तुमच्या स्तरावर तुम्ही कारवाई करा. त्यांनी सुद्धा कारवाई करत नाही. त्यांनी सुद्धा त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. किती वर्षापूर्वी? हे जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष झालं चालू आहे. हो. ह्याच्यावर अगोदर काय कुणी अजून नाही? तो नाही उठवला. आता ते प्रहारचे आमचे संघटनेचे समाधान, आमचे मित्र समाधान त्यांच्याकडे आम्ही आलेलो आहे न्याय मागण्यासाठी. आता त्यांनी त्यांच्या याच्यावरती निवेदन दिलेलं आहे. आता आवाज उठवणार काय आहे. कागदपत्र काय आहेत? काय केलेलं आहे की कागदपत्र? कागदपत्र म्हणजे मंगळवेढा पंचायत समितीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा प्रांत साहेबांनी सोलापूर जिल्हाधिकारी CO साहेबांकडे ह्यांनी मागणी केली होती की बाबा आम्हाला वरलं म्हणजे ह्यांना निलंबित करा, या ग्रामसेवक मारोळीचे. आणि जो ठेकेदार आहे, ठेकेदार म्हणायचे म्हणजे जो पोलीस पाटील आहे, पण ठेकेदार म्हणायला आम्हाला लाज वाटते. तर त्यानं पोलीस पाटील आहे आणि अशी गावोगावी जाऊन बिलं काढणे, सरपंच ग्रामसेवक यांना मध्यस्थी करून बिलं काढणे, हा त्यांचा म्हणजे एक ही चालू आहे. त्याच्या विरोधात आम्ही BDOकडे मागणी केली असता BDOने वर पाठवलं मुख्याधिकारी साहेबांकडे. आणि त्यांनी परत तुमच्या स्तरावर यांना निलंबित करा म्हणून ग्रामसेवकाला ह्यांनी प्रस्ताव पाठवला. ह्यांनी विस्तार अधिकाऱ्याकडून माहिती घेतली, परंतु अजून अद्याप हे BDOनी कारवाई केलेली नाही. आणि जोपर्यंत त्या ग्रामसेवक असू द्या किंवा तो ठेकेदार पोलीस पाटील असू द्या, जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, जोपर्यंत त्यांचं निलंबन होत नाही, तोपर्यंत आता आम्ही 15 तारखेपासून आंदोलनाची सुरुवात केली आहे. काय तालुक्यातील नेते मंडळीशी काय संवाद झाला? नेते मंडळी सगळे आमच्यावर दडपण आणतात, राजकीय दडपण. ही जे आमचे कार्यकर्ते आहेत ह्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करायला लागलेत. परत म्हणजे राजकीय दडपण, ह्यांनी कुठल्या पक्षात आहे त्यांच्यावर त्या पक्षाकडून दडपण. आता मी आमच्या प्रहार तर आमच्या वरच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडून सांगणे ही करत, पण आम्ही कुणाचंही ऐकत नाही. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. निवेदनामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत तुमचे? आमच्या निवेदनात जो पोलीस पाटील आहे म्हणजे ठेकेदार आहे तो निलंबित झाला पाहिजे, प्रामुख्याने मागणी. का तर त्यांनी बिलाची अफरातफर करून पोलीस पाटलाला ठेका घेता येत नसताना त्यांनी घेतलेला आहे. आणि दुसरी मागणी, जो ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांनी तिथं दप्तरच पळवून नेलेलं आहे. आम्हाला त्याची माहितीच मिळवून देत नाहीत. मग दप्तर पळवून नेले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी आमचं ही मागणी चालू आहे. मारोळी गावात जो ठेकेदार म्हणजे पोलीस पाटील जो शशांक गवळी यांनी जो ठेका घेण्याचं काम चालू आहे सरपंच आणि ग्रामसेवकाच्या मध्यस्थीने, खरं तर म्हणजे शशांक गवळीने आम्ही ज्या वेळेला प्रहारच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलं त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रातले पोलीस पाटील एकत्र करून आमच्यावर म्हणजे दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही त्यावेळेला एकच मागणी केली प्रांताकडे की सगळ्याच पोलीस पाटलांना ठेकेदारीचं परवानगी द्या. मग त्यावेळेला प्रांत साहेब म्हणजे देता येत नाही, मग कारवाई होत नाही. हाही आमचा प्रामुख्याने मुद्दा आहे. जोपर्यंत त्या शशांक गवळीवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही प्रहारच्या माध्यमातून लढा उभा करणार.
तर अशा पद्धतीनं बघायला गेलं तर हा एका गावाचा प्रश्न नाही तर बऱ्याच गावामध्ये असा प्रश्न आहेत की बाबा की एका ह्याच्यावरती बिलं काढली जात आहेत ऍक्च्युअली बिलं काढल्यानंतर देखील त्या ठिकाणी काम होत नाहीये. तर एकाच हा असा असं गाव नाही की त्याचा की बाबा की असा असा प्रॉब्लेम आहे. तर प्रत्येक गावामध्ये असा आहे तर शासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. जे मंत्री आहेत त्यांनी देखील याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. जे अधिकारी असतील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि विशेषतः बघायला गेलं तर स्थानिक आमदारांनी देखील याच्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. अन्यथा कसं आहे की या ठिकाणी बघायला गेलं तर प्रहारच्या माध्यमातून असू किंवा त्या ठिकाणी नागरिक असतील तर या ठिकाणी मोठं आंदोलन करण्याची त्यांचा मानस आहे किंवा काही दिवसामध्ये आंदोलन करणार आहेत. आणि अशाच पद्धतीने या गावाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा आणि अशा अधिक अनेक गाव असतील त्याही गावाकडे त्या गावाचा प्रश्न सोडवावा. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.